प्रश्न आहे, बालिका दिनानंतर प्रजासत्ताक दिन किती दिवसांनी येतो? तर दिनदर्शिके रिलेटेड हा प्रश्न दिलेला आहे. त्याआधी तुम्हाला बालिका दिन हा कधी असतो आणि प्रजासत्ताक दिन हा कधी असतो हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर बालिका दिन हा 3 जानेवारी म्हणजेच हा दिवस सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो. हे माहिती झाल्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही पण तारखा जर पाहिल्या तर आपण ह्या दोन्ही तारखा एकाच महिन्यातील आहेत. तर एकाच महिन्यातील असल्यामुळे आपण इथे डायरेक्टली फॉर्म्युला वापरू शकतो. एका महिन्यातले जर दिवस आपल्याला काढायचे असेल तर आपण नंतरची तारीख वजा आधीची तारीख अधिक 1 हे सूत्र वापरणार आहोत. आता इथं बालिका दिनानंतर म्हटलेलं आहे, त्यामुळे नंतर असं जर दिलं असेल तर बालिका दिन म्हणजे 3 तारीख न धरता आपण पुढची तारीख घेतो. आता प्रजासत्ताक दिन आपण जर नंतरची तारीख काय आहे 26, म्हणून 26 आपण किमती टाकल्या तर आपल्याला उत्तर मिळतं. परंतु असं जर उत्तर काढलं तर उत्तर चुकणार आहे. तर आधीची तारीख ही बालिका दिनानंतर सांगितले, नंतर वापरल्यामुळे आपल्याला 3 तारीख न घेता इथं आपण घेणार आहोत दिनांक 4 म्हणजे 4 तारीख घेणार आहे. म्हणजे 26 किती येणार आहे 23. तर 23 दिवसानंतर बालिका दिनानंतर 23 दिवसांनी काय येणार आहे प्रजासत्ताक दिन येणार आहे. एका महिन्यातील तारखा असतील तर कसे दिवस काढायचे हे आपण पाहिलं. तेच जर वेगवेगळ्या महिन्यामधील तारखा असतील तर आपण दिवस कसे मोजणार तर हेही पाहूयात. महिन्याचे कॅलेंडर काढत बसता आणि दिवस काउंट करत बसता. जसं की आता जर तुम्ही जून महिन्याची 4 तारीख म्हणजे तुम्ही ही 4 तारीख अशा पद्धतीने तुम्ही कॅलेंडर ड्रॉ करता, 4 तारीख घेता. 4 तारखेपासून तुम्ही काय करता दिवस 1 2 3 4 असे दिवस काउंट करता. ते जुलै 27 तारखेपर्यंत तुम्ही हे सगळे परत जुलैचं कॅलेंडर काढता आणि ते काउंट करत बसता. याच्यामध्ये खूप वेळ जातो. एवढा वेळ आपल्याला स्कॉलरशिपमध्ये नसतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही बिना कॅलेंडर ड्रॉ करता कसे सॉल्व्ह करणार हे पाहूयात. एकूण दिवस काढण्याचा मागच्याच एक्झाम्पलमध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिला. 23 जुलै असं दिलेला आहे. म्हणजे जून आणि जुलै असे 2 वेगवेगळे महिने आहेत. तर मुलं काय करतात डायरेक्टली 27 वजा 4 करतात, अधिक 1 करतात आणि उत्तर काढतात. असं जर केलं तर उत्तर काय होतं चुकतं. तर आपल्याला असं न करता एका महिन्यामधले दिवस काढायचे आहेत. दिवस किती असतात तर 30 दिवस असतात, बरोबर. तर 30 दिवसांमधून आपण सेम हा फॉर्म्युला यूज जर केला तर 30 दिवसांमधून आपण 4 तारीख काय करणार आहे वजा करणार आहोत आणि अधिक 1 करणार आहोत. म्हणजे 30 वजा जून महिन्यातले असणार आहेत. आणि त्यानंतर जुलै महिन्यामधले किती दिवस सांगितलेत आपल्याला 27 तारखेपर्यंत. म्हणजे ते किती दिवस असणार आहे 27 दिवस. म्हणजे ह्या दोघांची आपल्याला शेवटी काय करावी लागणार आहे बेरीज. म्हणजे 27 अधिक जर 27 केले तर आपल्याला एकूण रजेवरती असलेले दिवस इथे कळणार आहेत. तर उत्तर किती येईल तर 54 दिवस हे आपल्याला रजेवरती रोहन हा रजेवरती होता अशा पद्धतीने हे काढता येईल. जर